नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा इतिहास सांगणाऱ्या छावा हा चित्रपट राज्य सरकारकडून टॅक्स फ्री करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आणि श्री विशाल गणपती मंदिर देवस्थानचे विश्वस्त माणिक विधाते यांनी केली आहे। या चित्रपटाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठवून सदर चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी त्यांनी केली आहे। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज खरं तर यांची आज 395वी जयंती आहे। या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर खरं तर काल अहमदनगर शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा छावा चित्रपट प्रसिद्ध झालेला आहे। परंतु सदर चित्रपटाची जे तिकीटाचे दर पाहिले तर ते सर्वसामान्याला परवडत नसल्यामुळे साहजिकच पिक्चर हा सिनेमा टॅक्स फ्री व्हावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थात अर्थमंत्री यांना मी पत्राद्वारे केलेली आहे। तर मला निश्चित खात्री आहे की निश्चितच अर्थमंत्री त्याचा विचार करून हा चित्रपट टॅक्स फ्री करतील। तसेच या ठिकाणी अहमदनगर शहराचे आमदार माननीय संग्रामभाई जगताप यांनी सुद्धा या नगर शहरातील लाडक्या बहिणीला या ठिकाणच्या या तिकिटासाठी या चित्रपटासाठी तिकीट सुद्धा फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली, याबद्दल त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। अहिल्यानगर शहरामध्ये गेली कित्येक वर्षापासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। त्यांच्यापासून सामान्य नागरिक, वयोवृद्ध, लहान मुले यांना धोका निर्माण झालाय। मागील 5 ते 6 महिन्यांमध्ये वयोवृद्ध आणि लहान मुलांना मोकाट कुत्र्यांनी अनेकदा जखमी केलेले आहे। त्यामुळे नगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी रिपब्लिकन सेनातर्फे मनपा उपायुक्त डॉक्टर संतोष टेंगले यांनी निवेदन दिले आहे। आज आम्ही या ठिकाणी नगर शहरातल्या मोकाट कुत्र्यासंदर्भात या ठिकाणी निवेदन घेऊन आलो, पण दुर्दैवाने या ठिकाणी आयुक्त साहेब या ठिकाणी आम्हाला भेटले नाही। या ठिकाणी उप आयुक्त साहेब या ठिकाणी भेटले। ते भेटल्यानंतर आम्ही त्यांना नगर शहरातल्या मोकाट कुत्र्यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। चर्चा करत असताना त्यांना सांगितलं की नगर शहरामध्ये जे मोकाट कुत्रे, हे मोकाट कुत्रे एक नगर शहरातल्या वयोवृद्ध असतील, लहान मुलं असतील, यांना ते चाव घेऊन त्यांना जखमी करायचा कार्यक्रम या नगर शहरामध्ये काही वर्षापासून या ठिकाणी चालतो। पण महानगरपालिका या ठिकाणी कोणची गंभीर दखल घेत नाही। म्हणून आम्ही त्या माध्यमातून उपायुक्त साहेबांना इशारा या ठिकाणी देण्यात आला की आपण नगर शहरातले आज निवेदन दिल्यानंतर एक 8 ते 10 दिवसात कुत्र्यांची लोकसंख्या जर कमी नाही झाली तर तेच कुत्रे घेऊन आम्ही आपल्या कार्यालयामध्ये कुत्रे सोडून या ठिकाणी आंदोलन करू। म्हणून आपण नगर शहरातल्या कुत्र्यांबद्दल गंभीर दखल घेऊन कुत्र्यांना ताबडतोब त्यांनी जेरबंद करून त्यांना त्यांच्या कोंडवाड्यात सोडून या ठिकाणी त्याची लोकसंख्या कमी करावा। दुसरी गोष्ट म्हणजे की नगर शहरातले काही कुत्र्याला खूप कंटाळले असताना कुत्रे धरून ते कल्याण रोडला त्या ठिकाणी सोडून देत असतात नदीच्या पलीकडे। पण सगळ्यात जास्त जर आज कुत्र्यांची लोकसंख्या जर झाली असेल तर ही कल्याण रोडला लोकसंख्या मोकाट कुत्र्यांची लोकसंख्या झालेली आहे। म्हणून आपण देखील त्या ठिकाणी जातीन लक्ष घालून त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी या ठिकाणी आम्ही त्या अहिल्यानगरमध्ये शिर्डी येथे साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एअरगनचा धाक दाखवून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली। या कारवाईत 7 जणांना ताब्यात घेऊन 9,64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई 18 फेब्रुवारी रोजी केलेली आहे। गुजरातच्या दिंडोली येथील साई भक्त मोहित रमेश पाटील हे कारने शिर्डीकडे येत असताना त्यांची कार अडवून त्यांना गन, गुप्ती आणि कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा ऐवज चोरट्यांनी लुटला। या प्रकरणी 16 फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील 1-1.5 महिन्यामध्ये वाढ झालेली होती। गुन्ह्यात एर्टिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता। याबाबत कोपरगाव, संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे CCTV फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे, सुएब खंडीजोड, विजय जाधव याच्यासोबतच अजून 4 साथीदार म्हणजे एकूण 7 जणांचे टोळीला ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले एर्टिगा वाहन, 2 एअरगन, 3 कोयते आणि
4 सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.